मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन, मी अट्टल दारुड आहे. आज दोन नवीन बांधव आहेत म्हणून मी मुद्दाम हात वर करून शेअरिंग मागून घेतला अशासाठी की रितेश ना, मी पण असाच पहिल्या दिवशी कधीतरी आलो होतो. माझी बहीण आणि बायको मला घेऊन आले होते आणि मला असं वाटायचं होतं की हे काय सांगणार आहेत माझ्या दारूबद्दल, कारण मी का दारू पितो हे फक्त मलाच माहिती आहे, नाही का मारुतराव? तुम्ही स्वतःसाठी आलायत का? तुम्ही स्वतःसाठी आलायत का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी पण असंच आलो होतो स्वतःसाठी. मला थांबायची इच्छा होती, दारू सोडायची इच्छा होती. मला खूप वेळा जमायचं सुद्धा, परंतु काही दिवस झाले ना की मला दारू न पिण्याचा कंटाळा यायचा. आणि मला दारू न पिण्याचा कंटाळा काय यायचा तर मला आता आमचा बंडू पीत नाही आहे तर मला शाब्बास कोणी म्हणत नव्हतं. मला सारखं ना अटेन्शन सिकिंग पर्सनॅलिटी आहे माझी. मला कोणतरी शाब्बास म्हणायला पाहिजे, मला वाहवा करायला पाहिजे. अरे छान हं. मला कोणी असं म्हणत नव्हतं माझ्या घरचे, कारण माझ्या घरच्यांच्या दृष्टिकोनाने ना दारूही प्यायचीच नसते. तू दारू पितोयस म्हणजे तू मूर्ख आहेस, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्यामुळे ते काही मला शाबास वगैरे म्हणायचे नाहीत. आणि ना त्या पिण्याच्या स्पॅनमध्ये आहे ना मी फार उरफाटे धंदे करून बसलो होतो. उरफाटे धंदे म्हणजे सर्वच बाबतीत उरफाटे धंदे. म्हणजे समाजामध्ये मी माझ्या हाताने रिलेशन्स खराब करून बसलो होतो. आणि जरी 15 दिवस झाले ना की मला लोकांनी लगेच माझ्याशी मैत्री करायला पाहिजे असायची. 50-50 लोकांकडनं उगाचच उसने पैसे घेतले होते. त्याला जगामध्ये कर्ज काढणे असं म्हणतात. पण मला असं वाटायचं की मी उसने पैसे घेतले, ठीक आहे यार, असतात ना एखाद्याचे वाईट दिवस, मी देईन ना परत 4 पैसे आल्यावर. आणि ते 4 पैसे काय माझ्याकडे यायला तयार नव्हते. म्हणजे येत होते पण ते पुरत नसल्यामुळे ते परत देणं होत नव्हतं माझ्याच्यानी. आणि मी तुमच्यासारखंच खरं सांगायचं तर चांगल्या घरात जन्मलेला आणि चांगले संस्कार झालेला, पण ना मला दात फार होते. आणि त्यामुळे मी घरच्यांना टेकन फॉर ग्रँटेड धरलं होतं. आणि त्यामुळे मी बेदरकारपणाने वागत होतो. त्याला घरच्यांच्या भाषेमध्ये तुला आमची किंमत नाही आहे असं ते म्हणत होते. आणि ॲक्च्युली तसं नव्हतं. मी माझ्या घरच्यांवर प्रेम करत होतो, परंतु त्या दारूच्या नादाला लागल्यामुळे मला ते व्यक्त करता येत नव्हतं. मला वेळ पाळता येत नव्हती, मला नीट शब्दात बोलता येत नव्हतं. सगळा गोंधळ झाला होता माझ्या आयुष्याचा. म्हणजे एकीकडनं पैशातनं कोंडीत पकडला गेलो होतो, घरात असून घरातला राहायला नव्हतो. माझ्या घरच्यांसाठी मी म्हणजे धरलं तर चावते, सोडलं तर पळते असं झालं होतं. म्हणजे धड टाकूनही देता येत नव्हतं, कारण हा उघड्यावर पडून मरेल. कारण ते प्रेम करतात माझ्यावर. मी करत नाही का? हो करतो, पण मला व्यक्त करता येत नाही. मला त्यांची काळजी वाटत नव्हती का? नुसती काळजी वाटत होती, पण मी घेऊ शकत नव्हतो. मला दर महिन्याला घरात पैसे द्यायचे नव्हते का? द्यायचे होते, पण ते बारवाल्याचा फोन येईल म्हणून मी देऊ शकत नव्हतो. म्हणजे सगळीकडनं मी कोंडीत सापडलो होतो. आणि अशा अवस्थेत मी इथं आलेलो असताना मला असं काहीतरी ऐकायला मिळालं, असं काहीतरी बघायला मिळालं. आणि बघण्यापेक्षा ना
मला माणसं वाचायला मिळाली. मला माणसं वाचायला मिळाली याचा अर्थ मी ह्या लोकांच्या नजरेत नजर घालून ते काय बोलतायत हे ऐकायला लागल्यावर मला अधिक ते लँग्वेज ऑफ हार्ट समजायला लागली. आणि मला असं वाटलं की माझ्या वेदना यांना कळतायत, कारण हे असेच होते. आणि मग मी असं ठरवलं, आणि ठरवलं खूप वेळा होतं याच्या पुढे प्यायचीच नाही वगैरे वगैरे, पण त्या दिवशी मी पहिल्यांदा असं ठरवलं की इथं येत राहायचं. आणि मग मी इथं येत राहिलो. आणि इथं येत राहिल्यानंतर ह्या संगतीचा परिणाम आपोआप माझ्या मनावर व्हायला सुरुवात झाली. म्हणजे काय झालं तर पहिल्या दिवशी मला यांच्यातलं कोणीच ओळखीचं नव्हतं, कारण मी पीत होतो आणि यांच्यातलं कोणी पीत नव्हतं. परंतु काही दिवस रोज यायला लागल्यानंतर आहे ना, मला तो प्रदीप मित्र झाला, हा महेश मित्र झाला. हे हळूहळू हळूहळू अगोदर पहिल्यांदा ओळखीचे झाले, मग मित्र झाले. आणि ते मित्र झाल्याची भावना ते माझ्याशी बोलत होते ते मला समजायला लागलं. हे पहिल्या दिवसापासून माझे मित्र असल्यासारखेच माझ्याशी बोलत होते, कारण इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला असंच वेलकम केलं जातं. त्याचं कारण असं की अरे बरं झालं आलास तू, आम्ही असेच होतो आणि आम्ही असेच अडकलो होतो, बरं झालं तू आलास, ह्या भावनेतनं लोक बोलत होते. परंतु मी अल्कोहोलिक असल्यामुळे, मी स्वतः आयुष्यभर स्वतःला फसवत राहिलेलो असल्यामुळे मी कोणावर विश्वास ठेवू शकत नव्हतो. तो हळूहळू इथल्या लोकांवर विश्वास बसायला लागला माझा. मग पुढे दारू थांबली, मग घर आनंदी झालं, मग पैसे मिळायला लागले. ते घर आनंदी होणं, पैसे मिळणं, मुलाबाळांची शिक्षण होणं, मुलींची लग्न होणं, दीज आर बाय प्रॉडक्ट्स. त्याच्यासाठी अगोदर माझी दारू थांबायला पाहिजे हे मला कळत नव्हतं. पण एवढं सांगतो मी नवीन बांधवासाठी की संगत बदलल्यानंतर हे सगळं होतं. त्यामुळे मित्रा, तू येत राहा. आज आणि आत्तापासून तुझं जीवन बदलायला सुरुवात झालेली आहे. आणि मी 24.5 वर्ष झाली थांबलेला माणूस बोलतोय आणि मी खोटं बोलत नाही. थँक्यू.